तर कधी आपण या सत्तेला आव्हान तरी देऊ शकतो असं वाटलं होतं. त्यांनी निर्धार केला का यावेळेस संगमनेर परिवर्तन करायचं. त्यांना एक जो आश्वासक चेहरा पाहिजे होता तो मला असं वाटलं त्यावेळेस का हा चेहरा ते लोक जे शोधत होते तो मीच चेहरा आहे. तुम्ही याच्या आधी कुठलीही निवडणूक लढवली? पण जिल्हा परिषद, पंचायत समिती झाली, ग्रामपंचायत झाली किंवा नगरपालिका झाली, कुठलीच निवडणूक मी लढलो नाही. पण एक मनात होतं का लढायची तो विधानसभाच लढायची. तुम्ही हे सगळं पोखरत होतात तेव्हा तुमच्या विरोधकांना कळलं नाही की आपल्यासमोर एक आव्हान निर्माण होतं? तेच माझ्या विरोधात 5,000 कर्मचारी प्रचारासाठी फिरत. मग एवढ्याच्या समोर टिकाव कसा लागला? संगमनेरमध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार नसल्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विकत आपल्याला विश्वास ठेवला. तुम्ही जेव्हा लढाई केली तेव्हा तुम्हाला हे लक्षात आलं असेल ना की समोर इतकं बलाढ्य साम्राज्य, सगळ्या प्रकारची यंत्रणा त्यांच्यात आहे. 40 वर्षाचं त्यांचं एक अभेद्य असा किल्ला आहे. तो भेदणं किती चॅलेंज? परत मुख्यमंत्री होण्याच्या अतिमहत्वाकांक्षेमध्ये ज्यावेळेस या स्वाभिमानी जनतेला, मायबाप जनतेला जाणवलं की संगमनेरमध्ये विरोधक आहे, विरोधकाचं अस्तित्व आहे, त्या विरोधकांमागं महायुती सरकार उभं आहे, त्यावेळेस त्यांनी सुद्धा मोकळ्याने मतदान केलं. 2024ची विधानसभा निवडणूक अभूतपूर्व होती आणि या विधानसभा निवडणुकीचा निकाल अनेकांना अचंबित करणार आहे. यातले काही निकाल तर असे आहेत जे ऐकल्यानंतर अनेकांचा विश्वासच बसला नाही. आणि त्यापैकीच एक निकाल तो म्हणजे 40 वर्षांची थोरातांची जी सत्ता होती त्या अभेद्य बालेकिल्ल्याला ज्यांनी भगदाड पाडलं. बाळासाहेब थोरातांचा पराभव झाला. आणि हा पराभव कुणी केला? एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलानं, ज्याच्या हातात काहीच नाही, ज्याला कुठलंही राजकीय बॅकग्राऊंड नाही, अशा एका तरुणानं 40 वर्षाची सत्ता कशी उलथवून टाकली? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी स्वतः जायंट किलर अमोल खताळ आपल्या सोबत आहेत. आता ते आमदार आहेत. अमोलजी, स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अमोलजी, खरं तर कधी आपण या सत्तेला आव्हान तरी देऊ शकतो असं वाटलं होतं का? आज बाळासाहेब थोरात यांचा पराभव केल्यानंतर महाराष्ट्रात तुमचं नाव झालं एक जायंट किलर म्हणून. तुम्हाला कधी स्वप्नात तरी वाटलं होतं का की हे शक्य होईल? नाही, स्वप्नात वाटलं नव्हतं, परंतु त्या दृष्टीने जे प्रयत्न करायचे आहेत, संगमनेरातील मायबाप जनतेला जो विश्वास पाहिजे होता तो विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न माझा गेल्या कित्येक वर्षापासून सुरू होता. परंतु विधानसभेपर्यंत मी पोहोचल, स्थानिक पातळीवर वाटलं होतं जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावरती आपण त्यांना सुरुवात करू आणि नंतर विधानसभेपर्यंत जाऊ. परंतु डायरेक्ट विधानसभा तर वाटलं नव्हतं. पण जी मायबाप जनता आहे आपली संगमनेरची, त्यांनीच यावेळेस निर्धार केला होता का परिवर्तन करायचं आहे. त्यामुळं जसं जसं उमेदवारी जाहीर झाली, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जसा मी मतदारांपर्यंत, वाड्या वस्त्यांपर्यंत, ज्या वाड्या वस्तीवर 40 वर्षाचे लोकप्रतिनिधी कधी पोहोचले नव्हते, माझा प्रयत्न राहिला. मी तिथं प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलो, कुटुंबापर्यंत पोहोचलो. त्यामुळे एक विश्वास वाढत चालला होता का आपण निश्चित जी परिवर्तनाची लाट संगमनेरमध्ये आलेली आहे, जो जनतेने निर्धार केला का यावेळेस संगमनेर परिवर्तन करायचं, त्यांना एक जो आश्वासक चेहरा पाहिजे होता तो मला असं वाटलं त्यावेळेस का हा चेहरा ते लोक जे शोधत होते तो मीच चेहरा आहे. बरं, पण आपल्या लोकशाहीची खरं तर ही ब्युटी आहे. तुम्ही याच्या आधी कुठलीही निवडणूक लढवली? मी माझा राजकीय प्रवास जो आहे तो राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेतून सुरू झाला. बरं. मी माझं एक छोटंसं कम्प्युटर इन्स्टिट्यूट सायबर होतं, एक साधं साधं एकदम सिंपल साधं. 2003 पासून मी त्याच्यात आलो. त्यावेळेस जे विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलो, ऑनलाईन त्यावेळेस MKCLचे फॉर्म भरणं असेल, स्कॉलरशिपचे फॉर्म भरणं असेल, यातून मला विद्यार्थ्यांचे प्रश्न जवळून बघायला मिळाले. मग त्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांचा नेतृत्वाचा प्रयत्न करून पुढं त्या विद्यार्थ्यांसाठी चळवळीतून पुढं काम सुरू केलं. मग ते काम करताना मी राष्ट्रवादीमध्ये राज्यस्तरावरून केंद्र स्तरापर्यंत राष्ट्रीय सचिव झालो, महासचिव झालो, राष्ट्रीय उपाध्यक्ष झालो, राष्ट्रीय अध्यक्ष झालो. 2012-13 पर्यंत मी चांगलं काम केलं. परंतु पक्षांतर्गत माझी इच्छा होती का संगमनेरमध्ये पक्ष वाढला पाहिजे. परंतु आमच्याच काही वरिष्ठ नेत्यांना जिल्ह्यातील पक्ष तिथं वाढला नाही पाहिजे असं भूमिका असल्यामुळं मी 2014 राष्ट्रवादीचा त्याग केला, पक्ष सोडला आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम चालू केलं. माझा नामदार राधाकृष्ण विखे पाटीलांशी संपर्क. पण तुम्ही बाळासाहेबांचे कार्यकर्ते होतात? नाही, मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता म्हणून माझा भाऊ त्यांचा कार्यकर्ता होता. माझा मोठा भाऊ जो आहे स्वर्गीय संदीप भाऊ, हा सत्यजित तांबेचा कार्यकर्ता म्हणून काम करायचा. त्याचं निवडणुकीचं म्हणजे तो त्यांच्याकडं
कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे तो कामाला होता. तर त्यावेळेस तो हे करत होता आणि त्या माध्यमातून माझा थोडाफार संपर्क आला होता. परंतु माझा जी कामाची पद्धत होती त्या पद्धतीनुसार मी काही तिथं त्यांच्याबरोबर मॅच झालो नाही. तुम्ही बाळासाहेब विखेंच्याकडे गेले? नाही, मी राधाकृष्ण विखे पाटलांच्या संगमनेर जिल्ह्याचं एक आंदोलन संगमनेरकरांनी सुरू केलं होतं. तर त्या आंदोलनामध्ये मला पूर्ण वेळ मी दिल्यामुळं 2.25 लाख लोकांपर्यंत सह्याच्या माध्यमातून आम्ही पोहोचलो होतो. प्रत्येक वाडी वस्ती, त्यावेळेस सुद्धा वाडी वस्तीवर पोहोचलो होतो. प्रत्येक जे संघटना आहेत, समाज आहेत, प्रत्येक समाजाच्या संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे तो सुद्धा माझ्या आयुष्याला एक टर्निंग पॉईंट झाला. त्यावेळेस विखे पाटलांच्या संपर्कात आलो. विखे पाटील भाजपमध्ये आले, मग मी त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीमध्ये आलो. त्यावेळेसपासून जे काही कामाची पद्धत सुरू झाली, म्हणजे जनतेमध्ये होतोच, परंतु जो प्लॅटफॉर्म पाहिजे होता तो मला भेटत नव्हता. तो विखे पाटलांच्या माध्यमातून, विखे परिवाराच्या माध्यमातून मला मिळाला. पण तुम्ही कुठलीच निवडणूक, ग्रामपंचायतची पण निवडणूक आजपर्यंत, म्हणजे माझं लहानपणापासून एक होतं राजकारणात खूप आवड, पण तो पसारा, दूध संघ, कारखाना, सहकारी संस्था एवढं सगळं असताना आपला टिकाव कुठपर्यंत लागल. पण जिल्हा परिषद, पंचायत समिती झाली, ग्रामपंचायत झाली किंवा नगरपालिका झाली, कुठलीच निवडणूक मी लढलो नाही. पण एक मनात होतं का लढायची तर विधानसभाच लढायची आणि जो निकाल येईल तो निकाल, पण लढायची विधानसभाच लढायची. त्यामुळं 14 मध्ये अजितदादा पवारांनी सुद्धा ज्यावेळेस सर्व पक्ष विभक्त लढले सर्व, त्यावेळेस अजितदादांनी मला स्वतः विचारणा केली होती, तुला आपल्या राष्ट्रवादीची उमेदवारी करायची संगमनेरची. 14 मध्ये माझा विचार झाला होता. 19 मध्ये सुद्धा माध्यमांमध्ये माझ्या नावाची चर्चा झाली, कारण कुठंतरी काम करत होतो. पण काम करताना ज्यावेळेस आता महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षापूर्वी आलं, तो खरा माझ्यासाठी एक, या कामाला जनतेला न्याय देण्यासाठी जो प्लॅटफॉर्म पाहिजे होता तो तिथं आमदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून मला भेटला. मला संजय गांधी निराधार योजनेचं त्यांनी अध्यक्ष केलं. अतिशय मानाची सर्वोच्च समिती समजली, तालुका लेवलला. ती योगायोगाने आमदार जो असतो त्याच्याकडे दिल्या जाते. संगमनेरमध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार नसल्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विखे पाटलांनी विश्वास ठेवला. त्या माध्यमातून 16,000 संजय गांधीचे लाभार्थी होते. तर मी अध्यक्ष झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांपर्यंत संवाद साधण्यासाठी एक पत्र बनवलं आणि त्या पत्राच्या माध्यमातून मी माझ्या त्या गावातील जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते, त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीत होतो, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं, हे पत्र घेऊन तुम्ही प्रत्येकापर्यंत जा, आज ही समितीचा अध्यक्ष आपल्या भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता झालाय. तुमच्या काही अडीअडचणी असतील, तुम्हाला पैसे येण्यासाठी अडचण येत असेल, तुमची KYCची अडचण असेल, काही असेल, तर त्या माध्यमातून मी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील. मग त्यावेळेस ज्यावेळेस हे आमचे कार्यकर्ते त्या कुटुंबापर्यंत गेले, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की एक फोटो काढा तुम्ही त्यांच्याबरोबर. त्यामुळे काय झालं, गावात चर्चा झाली. गाव छोटं असतं, अरे संजय गांधीला अध्यक्ष नवीन झालाय, आपला मुलगा झालाय, आपला भाऊ झालाय. मग ते नवीन प्रकरणासाठी लोक मागे लागले, नवीन प्रकरणं करायची आपल्याला. मग ते नवीन प्रकरणं सुद्धा मी या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केल्यामुळं माझ्या कार्यकर्त्यांना गावागावामध्ये मान सन्मान मिळायला लागला. आणि तो मान सन्मान मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांना उभारी आली काम करण्यासाठी. मग त्या माध्यमातून मी 4,000 प्रकरणं मंजूर केले संगमनेरमध्ये संजय गांधीचे. त्यानंतर लाडकी बहीण योजना आली. लाडक्या बहीण योजनेचे माझ्या संपर्क कार्यालयामध्ये मी 13,000 ऑनलाईन फॉर्म भरले. तुम्ही स्वतः माझी यंत्रणा बसून मी स्वतः काही फॉर्म भरलेत. ज्यावेळेस सुरुवात झाली तेव्हा डॉक्टर सुजय विखे पाटील संगमनेरला एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळेस त्यांनी सुद्धा माझ्या कार्यालयातलं काम बघितलं. ते सुद्धा त्यांनी खूप अभिनंदन केलं, स्तुती केली. त्याचा परिणाम असा झाला का मला कामाचा हुरूप अजून वाढला. केलेल्या कामाला जर कुणी आपल्याला पाठीवर शाबासकीची थाप दिल्यानंतर कामाचा स्पीड वाढतो. मी 13,000 पर्यंत गेलो. जे सुजय दादा आल्यावर 2700-2800 फॉर्म भरले होते, ते 13,000 पर्यंत गेले. मग नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या संपर्क कार्यालयातून आम्ही 20,000 ऑफलाईन फॉर्म दिले. लाडकी बहीण योजनेची कमिटी बनलेली नव्हती, त्यामुळं संजय गांधीचा अध्यक्ष पदाचा जे अध्यक्ष होतो, त्यामुळे मी प्रशासनाबरोबर संपर्क साधून आपल्याला याचे मेळावे 2 दिवसाचे शिबिर घ्यायचे म्हणून सांगितलं. प्रशासनाने सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं. 2 दिवसाच्या शिबिरातून परत आम्ही 25,000 ते 30,000 नवीन रजिस्ट्रेशन केले. त्यामुळे लाडकी बहीण सुद्धा एक गेम चेंजर झाला. त्या माध्यमातून मी प्रत्येक घरापर्यंत संजय गांधींनी पोहोचलो होतो, या माध्यमातून पोहोचलो होतो. आणखीन त्या बहिणींपर्यंत पोहोचलो. आणि छोटे मोठे जे काही विषय राहायचे, शालेय मुलांचे दाखले असतील, आज बस वेळेवर लागत नाही ग्रामीण भागातल्या मुलांना जाण्या येण्यासाठी, त्यावेळेस त्यांचा एक हक्काचा भाऊ म्हणून ते मुलं मला बोलवायचे. आणि
महायुती सरकार असल्यामुळं तुम्ही हे सगळं पोखरत होतात तेव्हा तुमच्या विरोधकांना कळलं नाही नाही की आपल्यासमोर एक त्या- आव्हान निर्माण होतंय वगैरे? तेच माझं भाग्य मी समजेल. हा. मी जे काम करत होतो ते त्यांना कळालंच नाही, बेसावध राहिले ते. बेसावध राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळे म्हणून आम्ही काम केलं. हा. आणि गनिमी कावा जो असतो तो गनिमी कावा मी महाराष्ट्राला मला दाखवून देण्याचा या निवडणुकीच्या माध्यमातून मी यशस्वी झालो. पण एक गोष्ट मला सांगा, महाराष्ट्रात कुणी जर असा शक्यता व्यक्त केली असते की या निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात यांचा पराभव होणार आहे, तर ते शक्यता व्यक्त करणाऱ्याला वेड्यात काढलं असतं लोकांनी. नाही, मलाच वेड्यात काढलं ना. मी ज्यावेळेस उमेदवारी फॉर्म भरल्यानंतर गावागावामध्ये प्रचारला जात होतो, माझ्या कार्यकर्त्यांचा, मतदारांचा माझ्यावर विश्वास होता. परंतु काही जण, ज्यावेळेस मी आता तुमच्याशी जसं बोलतोय तसं काही आमचे लोकल चॅनलवाले असतील, काही चॅनलवाल्यांनी माझ्या प्रतिक्रिया विचारल्या होत्या, त्यावेळेस मी सांगितलं होतं मी 10 ते 15,000 मताधिक्यांनी निवडून येतोय. ज्यावेळेस ते बाहेर आलं, सोशल मीडियावर आलं, त्यावेळेस लोक हसले. बरं, हे काय बोलतो हा, याला काही हवा काय घ्यायचा. मग या पद्धतीने अवेलना केल्या गेली. परंतु मला जे काम महायुती सरकारच्या माध्यमातून आज दुधाचं, आज आमचा भाग संगमनेर तालुका दुधाचं उत्पादकांची संख्या जास्त, आज तिथं 7 रुपये अनुदान दिलं जात होतं. पण यापूर्वी आमचा प्रयत्न राहायचा केंद्राच्या राज्याच्या योजना ज्या आहेत त्या पोचवण्यासाठी. परंतु दुर्दैवाने काय होत होतं का, स्थानिक सत्ताधारी जे होते त्यांच्याकडे यंत्रणा मोठी होती. दूध संघाचे, कारखान्याचे किंवा बाकीचे शिक्षण संस्थेचे कर्मचारी खूप मोठं. म्हणजे माझ्या विरोधात 5,000 कर्मचारी प्रचारासाठी फिरत होते. मग एवढ्याच्या टिकाव कसा लागला बरं? कारण हे बघा, तुम्ही जेव्हा लढाई केली तेव्हा तुम्हाला हे लक्षात आलं असेल ना की समोर इतकं बलाढ्य साम्राज्य आहे, सगळ्या प्रकारची यंत्रणा त्यांच्यात आहे, 40 वर्षाचं त्यांचं एक अभेद्य असा किल्ला आहे. तो भेदणं किती चॅलेंजिंग होतं? नाही, चॅलेंजिंग तर खूप होतं. परंतु ज्यावेळेस ग्राउंड लेवलला फिरलो, संगमनेर तालुक्याच्या 3 ते 4 माझ्या दौरे यापूर्वीच झाले होते. गावागावात गेलो, वाड्यावस्त्यावर गेलो, अंदाज घेतला होता. तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या रोज संपर्कात राहायचो. तुमच्या गावातली काय समस्या आहे. आमच्या भागात साकूरपाठरा भाग एक आहे आणि तळेगाव निमोन भाग, हा पाण्याचा प्रश्नापासून गेल्या 40 वर्षापासून प्रलंबित आहे. त्या भागातील लोकांना फक्त पाणी पाहिजे, बाकीचं काहीच नको. पाण्यासाठी त्या लोकांच्या पिढ्या गेल्या. 40 वर्षात त्यांना मिळालं नाही पाणी? नाही मिळालं. म्हणजे एवढी सत्ता असून मिळालं नाही, एवढं महत्वाचं पद असून? कित्येक वर्ष मंत्रिपद असताना, आमदार असताना यांनी या लोकांना पाण्यापासून, मी तर म्हणल, जाणून बुजून वंचित ठेवलं. बरं, निवडणुका लढण्यासाठी, मताच्या याच्यासाठी पाण्यापासून लोकांना वंचित ठेवलं. निळवंड्यासारखं धरणाचं सुद्धा आज कितीतरी वर्ष तुम्ही बघितलं असेल, निळवंड ऐकलं असेल, निळवंड्याचं सुद्धा 2-2 पिढ्यापासून 2-2, 3-3 पिढ्या गेल्या. परंतु निळवंडे सुद्धा यांचं अपयशच म्हणावं लागेल. ते सुद्धा महायुती सरकारच्याच वेळेस फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना करोडो रुपये निधी दिला गेला. विखे पाटील झाल्यानंतर, आता पालकमंत्री अहमदनगरचे झाल्यानंतर, त्यांनी उजवा आणि डाव्या कालव्याला भरीव निधी दिला आणि त्या कामाचा स्पीड वाढून पाणी प्रत्येक शेवटच्या ह्याच्यापर्यंत, त्याचा मला फायदा झाला. आज लाडक्या बहिणीचा फायदा झाला, मुलींना मोफत शिक्षण दिलं गेलं, त्याचा फायदा झाला. तेच यापूर्वी योजना केंद्राच्या होत्या, राज्याच्या होत्या, परंतु स्थानिक नेतृत्व असं दाखवतो की या आमच्या योजना आहे. बरं, ते तिथं यशस्वी होत होते. पण ज्यावेळेस आमची ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आम्ही प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि हे मोदी साहेबांचं आहे, हे शिंदे साहेबांचं आहे, हे फडणवीस साहेबांचं आहे, हे अजितदादांचं आहे, हे महायुती सरकारचं आहे, हे विखे पाटलांच्या माध्यमातून मिळतं आपल्याला, हे दाखवण्यात आम्ही यशस्वी ठरलो. संगमनेर सारख्या ठिकाणी 650 कोटी रुपये विखे पाटलांनी दिले 2 वर्षामध्ये. रस्त्याचे प्रश्न असेल, म्हणजे यांच्या जे गाव आहे, जन्मगाव समोरच्यांचं जोरवं, त्या गावचे रस्ते सुद्धा विखे पाटलांना करावं लागले. मला एक सांगा, विखे पाटलांच्या चिरंजीव, त्यांचा लोकसभेला पराभव झाला, त्या पराभवाचा वचपा काढण्याची ही रणनीती होती का? आणि त्याच्यासाठीचे अमोल खताळ एक मोहरा होते का? नाही, ते आता वचपा तर नाही, पण मी म्हणल का एक काढला की नाही, ती संधी आली होती, पण काढला की नाही? नाही, निश्चित तो वचपा म्हणा तुमच्या याच्यात तुम्ही, परंतु मी असं म्हणेल का ती संधी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला विखे पाटलांनी विश्वास दाखवला, माझ्या मागं त्यांनी उभे राहिले, कुटुंबातील सदस्यासारखं माझ्या मागं उभे राहिले. उमेदवारी देणं ही छोटी गोष्ट नाही. आज मला तुम्ही सांगा, आज पक्षामध्ये उमेदवारी घेण्यासाठी कुठलाही पक्ष असू चढाओढ लागते. कोणी, आज संगमनेरचंच उदाहरण घ्या, यापूर्वी जेवढ्या निवडणुका झाल्या, स्वतःच्या बहिणीला, मेवण्याला, भाच्याला सोडून कधी कोणाला उमेदवारी दिल्या गेली नाही. संगमनेर सारख्या ठिकाणी विखे पाटलांनी विश्वास टाकला आणि मला निश्चित आनंद झाला. कारण ज्या दिवशी सुजयदादांचा निकाल बघितला होता आम्ही, त्या दिवशी मी सुद्धा रडलो होतो.
माझा मुलगा, लहान मुलगा हा 4थीला जातो, हा सुद्धा रडला होता आणि रात्री जेवला नव्हता. आणि त्या कुटुंबांनी म्हणजे सुजयदादांनी नगर दक्षिणेमध्ये एवढे विकास कामं केले असताना त्यांना नाकारलं होतं. आणि त्याला कारण तसे होते, संगमनेरचे अदृश्य नव्हते, ते दृश्य हात तिथं गेले होते. संगमनेर कारखान्याचे दूध संघाचे कर्मचारी तिथं दिवस रात्र, महिना 2 महिने फिरत होते. तिथं आर्थिक मोठ्या प्रमाणात रसद पुरवल्या गेली होती. आणि त्यामुळं यांचा कुठंतरी तिथं प्रयत्न झाला होता, शिरकाव झाला होता. त्यामुळे मी तर काम 20 वर्षापासून करत होतो, परंतु मला संधी भेटत नव्हती. ती संधी ह्या माध्यमातून भेटली. आणि एक समाधान आहे मला, का ज्या कुटुंबाला मी दैवत मानतो, आमदार राधाकृष्ण विखे पाटलांना माझं दैवत मानतो, त्या सुजयदादांना मी आज माझा मोठा भाऊ मानतो. त्या दादाच्या पराभवामध्ये ज्यांचं योगदान होतं, योगदान शब्द वापरला, यांचं योगदान होतं, त्यांना पराभूत करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भेटली. निश्चित मला एक खूप आनंदाने, खूप ज्या दिवशी निकाल लागला संगमनेरचा, सुजयदादा लोणीचा विजयाचा जल्लोष सोडून संगमनेरला आले होते आणि आम्ही दोघं खूप रडलो. म्हणजे मला सुद्धा माझ्या भावना त्यावेळेस हे नाही करता आलं आणि दादाला सुद्धा नाही करता आलं. तो एक समाधान आहे. पराभवाचा तुम्ही म्हणत असाल तर तो वसपा काढला, ती संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भेटली, धन्य झालो मी. तुम्ही काय केलं हे तुम्ही सांगितलं, तुमच्या यशाचं गमक तुम्ही सांगितलं, पण थोरात कुठं चुकले? थोरात मुख्यमंत्री होण्याच्या अतिमहत्वाकांक्षेमध्ये चुकले. कसं काय? नाही, मुख्यमंत्री होण्यासाठी ते महाराष्ट्रभर फिरत बसले. संगमनेरमध्ये ज्या लोकांवर त्यांनी विश्वास ठेवला होता ते ठेकेदार होते, सगळे वाळू तस्कर होते. हे फक्त निवडणुकीला फंडिंग पुरवण्यापुरते होते. पण ज्यावेळेस आता मला आत्ताच, आज मी तर काय बघितलं नाही, काल काहीतरी त्यांची झाली तिथं हे, तर सखाराम आणि तुकाराम काहीतरी शब्द वापरलाय त्यांनी. सखाराम तुकारामाच्या भांडणामध्ये आमचं हे झालं म्हणून. आता हे सखाराम आणि तुकाराम यांचेच होते. निवडून आला तरी गुलाल हेच द्यायचे आणि हारला तरी त्याचं सांत्वन हेच करायचे. पण ज्यावेळेस या स्वाभिमानी जनतेला, मायबाप जनतेला जाणवलं का संगमनेरमध्ये विरोधक आहे, विरोधकाचं अस्तित्व आहे, त्या विरोधकांमागं महायुती सरकार उभं आहे, त्यावेळेस त्यांनी सुद्धा मोकळ्याने मतदान केलं. यांच्याच काँग्रेसच्या कित्येक पुढाऱ्यांचं, कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचं, दूध संघाच्या कर्मचाऱ्यांचं माझ्या विजयामागं निश्चित योगदान आहे. म्हणजे त्यांना त्यांच्याच माणसांनी साथ दिली नाही. निश्चित जबाबदारीने सांगतोय मी, कारण परिस्थिती तशी होती. भाचा उभा राहिला का कर्मचारी चालले 3 महिने तिकडं, नंदुरबार धुळा तिकडे चालले. लंके उभे राहिले का 2 महिने कर्मचारी चालले बायका पोरं सोडून तिकडं. संगमनेरमध्ये दिवाळीच्या दिवशी सुद्धा काही कर्मचारी मला भेटले. काही जणांवर कारवाई बी झाल्या, निवडणुकीचा निकाल आल्यानंतर कामावरून काढून टाकले, दूध संघातून काढून टाकले. पण स्वाभिमानी लोक डगमगले नाही. मला भेटले लोक, त्यांनी सांगितलं, भाऊ प्रत्येक वेळेस हे दुःख नाही, एकदा याला घरी बसवा. पण तुमचा आणि माजी आमदार खताळ यांचा काही राजकीय संबंध नाही? आम्ही बऱ्याचदा असं म्हटलं तुम्ही त्यांच्याच कुटुंबातले आहेत. नाही, मी गावात, आम्ही एक गावचे भाऊकीतले म्हणता येईल. बरं, म्हणजे ते कुटुंबातले नाही, कुटुंबात तुम्हाला राजकीय पार्श्वभूमी नाही? मला राजकीय पार्श्वभूमी नाही, कारण ते काँग्रेसच्या विचाराचे. बरं. आणि मी राष्ट्रवादी भाजपच्या विचाराचा. म्हणजे मी स्थानिक परिस्थितीनुसार माझा विचार ठेवला, कारण आमचा उद्देश एकच होता, हे संगमनेरमध्ये एकदा तरी परिवर्तन करायचं आहे. संगमनेरमध्ये थोरातांचा एकदा तरी पराभव हा महाराष्ट्राला दाखवायचा आहे. जो सुसंस्कृत चेहरा महाराष्ट्रामध्ये बनवला गेला होता, माध्यमांच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर सर्वपक्षीय जे मोठे नेते आहेत, त्यांना वाटलं नव्हतं किंवा असं वाटायचं की हे खूप सुसंस्कृत आहे, खूप संयमी, परंतु त्याच्या मागचा बुरखा फाडणं नाही. हा जर तसं असतं तर आत्ता कालपर्यंत निकाल लागल्यानंतर सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावला म्हणून त्यांचे हातपाय तोडण्यात आले. काय सांगताय? हो, काल दवाखान्यामध्ये मी स्वतः भेटून आलोय. म्हणजे तिथे दहशत आहे त्यांची? दहशत आहे. ह्या दहशत, मला संगमनेर तालुक्यातील जनतेला ज्यावेळेस मी मतदानाच्या साठी फिरलो त्यावेळेस जनतेला आम्ही भयमुक्तीचा नारा दिला होता, का आम्ही संगमनेर तालुका भयमुक्त करून दाखवू. निवडणुकीच्या आधी 4 दिवस पंढरीनाथ ओलवे सारखा माझा मिर्झापूरचा कार्यकर्ता आहे, त्याला रात्रीची मारहाण करण्यात आली, कारण दिवसा मी त्याच्याबरोबर, तो माझ्याबरोबर होता, मोटरसायकल रॅलीला होता. त्याच्या गावा मिर्झापूरमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीला होता, त्यांनी पुढाकार घेतला होता म्हणून त्याला मारहाण करताना त्याच्या मुलाने ऐकलं का अमोल खताळचे स्टेटस लावतो, त्याला गावात घेऊन येतो, म्हणून त्याला मारहाण झाली. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचे
15 फ्लेक्स यांनी फाडले. हम्म, म्हणजे एखादा चेहऱ्यावरती फ्लेक्सच्या अशा काट कशी मारता हम्म. तशा पद्धतीने, म्हणजे एवढ्या विकृत पद्धतीने म्हणजे बाहेरचं चित्र त्यांच्याबद्दलचं वेगळं खूप आहे, वेगळं आतलं खूप चित्र वेगळं होतं. वेगळं आहे. हे चित्र कुठंतरी मी दाखवण्यात, संगमनेरकरांच्या मनातील जी भीती काढण्यात कुठंतरी मी त्यांना जो शब्द दिला होता की मी संगमनेर भयमुक्तीकडे नेऊन दाखवल, हम्म. आणि 23 तारखेला ज्यावेळेस तो निकाल आला तेव्हापासून संगमनेरची वाटचाल भयमुक्तीकडे चालू झाली. परंतु 1-2 जण अजून त्यांचे नेत्याच्या जवळ जाण्यासाठी, स्पर्धा करण्यासाठी काही प्रयत्न करताय, पण त्यांना सुद्धा कायदेशीर मार्गाने, आमचा कार्यकर्ता कुठंच चुकणार नाही, पण कायद्याचं राज्य आहे, हम्म. कायदेशीर मार्गाने आम्ही त्यांना लढा देत राहू. या महाराष्ट्रानं ऑटो रिक्षावाला आमदार झालेला किंवा मुख्यमंत्री झालेला पाहिला, त्यानंतर पानटपरीवाला झालेला बघितला, भाजीपालावाला झालेला बघितला, पण महाराष्ट्रानं पहिल्यांदाच कॅफे वाला सायबर आमदार कॅफे. झालेला पाहायला मिळाला. हे आपल्या लोकशाहीची खरी ब्युटी आहे, नक्की, हे सौंदर्य आहे आपल्या लोकशाहीचं. निश्चित. म्हणजे आज आपल्या लोकशाहीमध्ये प्रत्येक क्षेत्रातील, विभागातील काम करणाऱ्या माणसाला, फक्त प्रामाणिक काम करणारा आणि जनमानसात असलेल्या माणसाला आज काय काय माझ्याकडे सांगा ना. हम्म. एक सायबर तुमची कॅफेच्या प्रॉपर्टी माध्यमातून. किती आहे माझी प्रॉपर्टी डिक्लेअर केलेली काय? नाही, property? जी आहे तीच डिक्लेअर आहे, वेगळं काहीच नाही केलं. माझ्या वडिलांच्याच नावावर घर, मी वडिलांच्याच घरात वरती राहतोय, माझ्या 2 रूम वरती सेपरेट आहेत, म्हणजे एकत्र कुटुंब आहे माझं आज, ते एकत्र कुटुंबात राहतोय. आत्ता मिसेसच्या नावावर माझ्या 3 गुंठे जागा आहे, हम्म. माझ्या नावावर फक्त अर्धा गुंठा जागा आहे, ती 2016 मध्ये घेतलेली. मिसेसच्या नावावर 2 वर्षापूर्वी घेतलेली, ती पण माझ्या सासऱ्यांनी मला मदत केली ती जागा घ्यायला, म्हणजे मिसेसच्या नावावर घेतली. तेवढी माझी प्रॉपर्टी. बाकी माझ्या नावावर एक माझी फक्त 4 व्हीलर स्वतःची. माझं जे दुकान आहे ते सुद्धा आजपर्यंत रेंटवर आहे, बरं. मी आज बी त्याचं भाडं भरतोय. हां. असं वेगळं काही नाही, फक्त एक आहे का ज्या व्यवसायातून, ज्या सायबर कॅफेतून, कम्प्युटर इन्स्टिट्यूटमधून मी दिवसाला 5-5, 7-7 हजार रुपये कमवले होते, ते मी सेव्हिंग केले होते, त्याच्यातून मी काही हे जे अर्धा गुंठा थोडीफार घेतले. पण हे खरं शक्य आहे का की एका इतक्या सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला, निवडणुका इतक्या महाग झाल्यात आता, सामान्य माणसाला निवडणूक तो तो उच्चारू सुद्धा शकत नाही, तो लढू शकणं, इतक्या सत्ताधीशांशी लढणं, हे खरं शक्य आहे का आजच्या काळात? शक्य आहे ना, का अशक्य काय? जर निवडणूक ही जर जनतेने हातात घेतल्यानंतर कुठलंच मला वाटत नाही अशक्य आहे. आज माझ्या बरोबर जे निवडणुकीत पैसे वाटावे लागतात, हे सगळं नाही, तर पैसे करावं कोणाला लागतं. वाटावं लागतात? हां. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. कारण मी हारलो असतो तरी माझ्याकडे हरण्यासारखं काय होतं? हम्म. पण जे मी पहिल्यापासून सांगत होतो का लढाई ही 3 ते 5 हजारात होईल, आणि जसं पुढं टप्पा आला मी 10 ते 15 हजाराचा विश्वास देत होतो. 10 ते 15 हजारांनी मी निवडून येणार, पैसा वाटायची गरज पडली नाही. माझे कार्यकर्ते, मी प्रत्येक गावात जाताना मंदिरात जायचो, नारळ फोडायचो, आणि त्या नारळाचं खोबरं खाऊन माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्याबरोबर प्रचार केला. हे आज आहेत असे आज कार्यकर्ते, आज मी माझ्या नारळाचं खोबरं खाऊन प्रचार Yes, करणारे yes, कार्यकर्ते आहेत आज मी आजच्या माझ्या ह्याच्यात? बरोबर शशांक नमन असेल, हां. संदीप वरपे असेल, अक्षय वरपे असेल, माझे इतके सहकारी, राहुल भोईर असेल, जे तरुण पोरं आहेत, हे यांचे रोजचे घरातले कामं धंदे बंद करून यांनी यांच्या बायका मुलांना वेळ नाही दिला, हे पूर्ण वेळ माझ्या बरोबर राहिले. अनिकेत चांगले असेल, नावं सांगायला, मी नावं घ्यायला माझ्या डोळ्यात पाणी येतंय का ह्या मुलांनी माझ्यासाठी जेवढं केलं. आज सुद्धा कालपर्यंत रात्री 1:30 वाजेपर्यंत मी काही ठिकाणी भेटीगाठी देत होतो, रात्री 1:30ला, तर हे पोरं माझ्या बरोबर होते. त्यातले कार्यकर्ता अक्षय जो आहे, हा याच्या गाडीचं, याची स्वतःची गाडी 4 व्हीलर, याच्या डिझेल तो स्वतः भरतोय. कोणी मला तक्रार केली नाही का भाऊ सकाळी 7 पासून तुझ्याबरोबर फिरतोय पण आम्हाला जेवण सुद्धा भेटलं नाही, कोणीच तक्रार केली नाही. आज सुद्धा हे कार्यकर्ते, आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणात असं वातावरण आहे म्हटलं तर याच्यावरच लोकांना विश्वास बसणार नाही की असे कार्यकर्ते पण आहे. संगमनेरमध्ये ज्यावेळेस माझ्या निवडणुकीचा निकाल आला त्यावेळेस 15 ते 20 हजार तरुण रस्त्यावर आले होते. दोस्तांनी बाजी लावली, दोस्तांनी बाजी लावली मित्रासाठी. मित्रांनी इतका कॉन्फिडन्स होता माझ्याबरोबर राहणाऱ्यांना, आणि त्यांच्यामुळे मला होता का आपण विजय होणार. आणि ज्यावेळेस त्या पोरं रडले हो, जे माझ्याबरोबर पळाले ना, एकांतात रात्रीवर रडत होते, कोपऱ्यात जाऊन जो तो रडायचा, आनंदात रडले, कारण कधी मी अंतर दिलं मला या विषयाचा संघर्ष दिसला असेल ना त्या काळात. त्यांनी माझा बघितला. आम्ही ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल म्हणजे उमेदवारी जाहीर झाली त्या मिनिटापासून काल रात्रीपर्यंत आणि भविष्यात सुद्धा निस्वार्थीपणे
काम करणारे ज्यावेळेस लोक जवळ येतात, निस्वार्थी काम करणारे मतदार ज्यावेळेस हे बघता, त्यावेळेस परिवर्तन अटळ असतं. आई वडिलांची काय भावना होती बरं? माझ्या वडिलांना तर कधी स्वप्नात वाटलं नव्हतं. भीती वाटायची त्यांना खूप. मी जे काम वडील शेती करायचो, करतात तुमचे? माझे वडील शेती करता, माझी आई वारकरी, म्हणजे 25 वर्ष दिंडीला पंढरपूर. माझ्या साखरपुड्याला सुद्धा आई दिंडीला गेली होती, ती आली नाही. तुझं करून घे साखरपुडा. म्हणजे एवढी निस्सीम भक्ती. आमचं कुटुंब एकदम. वडिलांना भीती वाटायची म्हणा? वडिलांना भीती वाटायची. कारण काय होतं, आज टी व्ही बघितल्यानंतर, बातम्या बघितल्यानंतर, आज एवढ्या मोठ्या व्यक्तीविरुद्ध माझा मुलगा संघर्ष करतोय. मला धमक्या देण्याचा प्रयत्न व्हायचा, पण मी कधी घरापर्यंत राजकारण नेलं नाही. मी माझ्या बाहेरच माझ्या स्तरावरती चालवायचो. घरापर्यंत माझ्या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या जवळच्या लोकांना माझं घर माहिती आलं. तोपर्यंत माझ्या घरापर्यंत सुद्धा आई वडिलांना नको काही त्रास व्हायला, कुटुंबापर्यंत यायला नको म्हणून मी कधीच माझ्या ऑफिसला, कार्यालयातच तिथं बोलवायचो, या बाबांनो बसा, इथं चर्चा करायचो. वडील घाबरले होते खूप, कारण माझा मोठा भाऊ जो होता ना, तो ब्रेन हॅमरेजनी हे झाला. तो सत्तेत तांब्याचं काम करत होता निवडणुकीच्या काळात, आणि त्याला खूप त्रास दिला गेला. आणि मी राजकारणात एवढं मोठं ध्येय नव्हतं धरलं, पण ज्यावेळेस भावाची घटना घडली, ती मी डोळ्यांनी बघितली. काही घटना चुकीच्या घडलेल्या. त्या दिवशी मी निर्धार केला होता, यांना मी राजकारण काय असतं हे दाखवून दे. तुमच्या डोळ्यात ती वेदना दिसते मला. नाही, काय असतं, काहीतरी पोळलंय, काहीतरी वेदना. मी गमावलंय ना, माझा भाऊ गमावलाय, माझ्या आईवडिलांनी त्यांचा मुलगा गमावलाय. राजकारणापायी, गलिच्छ राजकारणापायी म्हणेल. राजकारण वाईट नाहीये, गलिच्छ राजकारण. त्या गलिच्छ राजकारणापायी माझा राग, ती वेदना होती तुमच्या मनात? तो बी होता. तालुक्यातील जनतेला पाणीपासून वंचित ठेवलं, रस्ते नाही, आरोग्याचा प्रश्न. आज एवढा तरुण युवक मोठ्या प्रमाणात संगमनेरमध्ये असताना रोजगार नाही. किरण लामटे 5 वर्षापूर्वी आमदार झाले, MIDC आणली त्यांनी. यांची MIDC सहकारी तत्वावरची, यांचेच लोक, यांच्या सोयीनुसार. म्हणजे उद्योग येणं, 40-40 वर्ष तुमच्याकडे सत्ता असताना तुम्ही काही करत नाही, फक्त लोकांना दहशतीखाली दाबून धरायचा प्रयत्न करता. ती एक लोकांमध्ये बसल्यानंतर लोक सांगायचे, या वाळू तस्करांनी, काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी मुलांसमोर आईवडिलांना मारलेलं. एक साकूर भागातच घटना घडली होती. त्या आदिवासी जोडपं माझ्याकडे आलं होतं, रडलं होतं. काही अशा घटना घडल्या की या माझ्या मनामध्ये, आणि ह्या सगळ्या गोष्टीला एक काळ जुळून आला. आज विखे पाटील असतील, सुजयदादा असेल. आज सुजयदादांना उमेदवारी संगमनेरची करायची होती. 4-5 त्यांच्या सभा झाल्या. त्या सभा एवढ्या मोठ्या उत्स्फूर्तपणे झाल्या, म्हणजे प्रत्येक सभेनंतरचं रेकॉर्ड मोडत गेलं. पहिली तळेगाव झाली, पण ती एक सभा झाली ज्या सभेमध्ये ते वक्तव्य झालं. नाही, ती सभा त्याच्यामुळे त्यांना ती उमेदवारी सोडावी लागली. काय घडलं होतं बरं? ती सभा काय होती? नाही, मी त्या सभेला, आता जर तुम्ही त्यावेळेस बघितलं तर मी दादांच्या बाजूलाच होतो. म्हणजे मी बोलल्यानंतरच तिथं ते वसंतराव देशमुख बोलले होते. त्यावेळेस ते त्यांच्या तोंडातून ते शब्द, वयमान त्यांचं झालेलं होतं, वयमानानुसार म्हणा, किंवा आता ते पूर्वीपासून काँग्रेसचेच काम करताय. पण त्या सभेनंतर कमबॅक झालं थोरातांचं, असं म्हटलं गेलं, किंवा त्याचं एक मोठी सहानुभूती त्यांना तिथं मिळाली अशी चर्चा होती. आणि विखेंना तिथून, सुजय विखेंना तिथून आपला गाशा गुंडाळावा लागला अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली होती. काय घडलं? नाही, त्यावेळेपर्यंत तर तिकीट वाटपाचा विषय झाला नव्हता. मी स्वतः सुजयदादांना उमेदवार द्यावा यासाठी खूप आग्रही होतो. सुजयदादांनीच संगमनेरचं नेतृत्व करावं यासाठी मी स्वतः पुढाकार घेतलेला होता. पण आज सुजय विखे पाटील हे भारतीय जनता पार्टीचे, नामदार विखे पाटील भारतीय जनता पार्टी, त्यामुळं ती जागा भाजपला मिळवा असं सगळ्यांचं म्हणणं होतं. परंतु ती जागा भाजपला न येता शिवसेनेला गेली, आणि हा टायमिंग तो झाला. मग शिवसेनेला गेल्यामुळं, आणि त्यावेळेस ते वक्तव्य दुर्दैवी आल्यामुळं त्याचा सुजयदादांनी निषेध केला, आम्ही स्वतः निषेध केला. परंतु मी वारंवार सांगतोय सगळ्यांना का त्या दिवशी जर वसंतराव देशमुखांनी स्टेटमेंट ते दिलं नसतं तरी सुजय विखेंवर, माझ्यावर, संदीप देशमुखवर हमला हा पूर्वनियोजित होता, समोरच्या बाजूने. हो, कारण अर्धा तासामध्ये त्या गावाला येणारे 4ही रस्त्यांना हजारो लोक उभे होते, हत्यारं घेऊन, काठ्या घेऊन, पेट्रोलचे कॅन भरून घेऊन. आणि ज्या वेळेस पहिली गाडी
आमच्या कार्यकर्त्याची तळेगावच्या आमच्या सरपंचाचा मला फोन आला, भाऊ काही करा तुम्ही या, आमच्या गाड्यांवर दगड फेकू राहिले, काचा फुटू राहिले, बाहेर काढून मारू राहिले. फक्त अर्धा तासात कसं एवढे लोक येऊ शकतात? आज ग्रामीण भागातून गोळा होणं किंवा आज कुठेही येताना कमीत कमी 2-3 तास लागतो. हजारोच्या संख्येने लोक उभे होते. त्यामध्ये त्यांच्या बंधू असतील, त्यांचे पिये असतील, यांचे फुटेज आले डायरेक्ट हे गाड्यांवर दगडफेक करताना. त्यामुळं त्याचा त्यांनी राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला. तो तेवढा एक दिवस त्यांना भेटला असं मला वाटतं. पण ज्यावेळेस वस्तुस्थिती संगमनेर तालुक्याने यांची दहशत दादागिरी बघितलेली होती, ज्यावेळेस दुसरं चित्र क्लिअर झालं त्यावेळेस जी सहानुभूती ते घेण्याचा प्रयत्न करत होते ती त्यांच्यावरती पलटली. म्हणजे ती जी जाळपोळ वगैरे झाली त्याच्यावर रिव्हर्स इफेक्ट त्यांच्यावर झाला तो इफेक्ट. कारण गाडी आमच्या सरपंचाची जाळली ना, आमच्या महिलांना गाडीतून बाहेर काढून मारलं ना, आमच्या युवकांना मारलं ना, आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या गेल्या ना, ज्या चिखली गावामध्ये झालं तिथल्या स्थानिकाला मारहाण करण्याचा प्रयत्न झाला ना. म्हणजे दहशत दादागिरी जी होती ही त्या दिवशी महाराष्ट्राला बघायला मिळाली. आणि खरी सुरुवात तिथं एक ठिणगी पडली का संगमनेरमध्ये खरंच दादागिरी दहशत आहे. लोक बी भयमुक्तीचा जो आम्ही नारा दिला होता त्या भयमुक्तीच्या नाऱ्याकडे लोक वळाले. आणि त्यामुळं मतदानाच्या वेळेस उत्स्फूर्तपणे सकाळी 7ला लोक रांगा लागल्या लोकांच्या मतदानासाठी. मग दुपारी ज्यावेळेस त्यांना अंदाज यायला लागला त्यावेळेस काही ठिकाणी पैसे वाटपाचे प्रकार वाढले, बूथच्या बाहेर पैसे वाटपाचे प्रकार वाढले होते. आम्ही ज्यावेळेस कार्यकर्त्यांकडून मला निरोप आले त्यावेळेस मी वरिष्ठ स्तरावर बोलून पोलिसांना विनंती करून ते थांबवण्याचा प्रयत्न केला. संगमनेर तालुक्यामध्ये आमदार विधानसभेच्या निवडणुकीला लाखो करोडो रुपये पैसे वाटण्यात आले. 40 वर्ष काम केलेल्या माणसाला, 4 खासदार आणलेल्या माणसाला, 2 माजी मुख्यमंत्र्याचे मुलं प्रचाराला आणलेल्या माणसाला, 5,000 कर्मचारी प्रचार करत असलेल्या माणसाला, 30,000 स्वतःचं सेफ मतदार असलेल्या माणसाला पैसे वाटावे लागले निवडणुकीमध्ये. सतत तुम्हाला फोन येत आहेत आणि फोन खेळत आहेत. आता तुम्ही आमदार झालाय, स्वाभाविक आहे, आणि लोकांमध्ये तुम्ही राहताय. पण या सगळ्यामध्ये जेव्हा तुम्ही वडिलांना तुमच्या राजकीय लढाईबद्दल भीती होती असं म्हणता, तुम्ही आमदार झालाय, आपला लेक आमदार झालाय, त्यानंतरची वडिलांची काय भावना होती? नाही, ते निशब्द झाले होते. कारण माझा निकाल घेतल्यानंतर मी तर पहिलं सुजय विखे पाटलांना भेटलो. आम्ही दोघं मिठी काढून मारून दोघं रडलो. त्यानंतर मी आल्यानंतर या कार्यकर्त्यांच्या याच्यातून मला माझं कुटुंबच दिसाना, माझी मिसेस मला दिसाना, माझे वडील दिसाना, आई दिसाना. पण ज्यावेळेस मी त्यांच्या जवळ गेलो त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, माझ्या डोळ्यात पाणी होतं. कारण अशक्य होणारी गोष्ट, समाजाला अशक्य दिसणारी गोष्ट, पण त्यांना कुठंतरी एक जाणवत होतं का काहीतरी करतोय, फक्त यांनी काळजी घेतली पाहिजे. एक भाऊ आम्ही गमावला, एक मुलगा आम्ही गमावलाय, दुसरा मुलाचं काही व्हायला नको, ही काळजी होती. तू ज्यावेळेस त्यांच्या, आज माझं जीवन धन्य झाल्यासारखं मी म्हणेल, ज्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचं मी आज रोज माझ्याकडं घरी हजारों लोक येत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून लोक असताय, रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत लोक थांबताय, हे प्रेम भरभरून देत आहेत. त्यावेळेस जे वडिलांच्या चेहऱ्यावरचं, आईच्या चेहऱ्यावरचं जे समाधान मी बघतोय ते कुठंतरी एक आपल्याला प्रसन्न येऊन जाते. आम्ही सुद्धा जेव्हा हा निकाल आला तेव्हा गुगलवर अमोल खताळ कोण आहेत हे सर्च करण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणापर्यंत गुगलला तुमची माहिती नव्हती. पण त्या क्षणापासून जायंट किलर म्हणून तुमची माहिती गुगलला नाही, सगळ्या जगाला सुद्धा घ्यावी लागली, ती दखल तुम्हाला घ्यावी लागली. हे किती चॅलेंजिंग आहे? चॅलेंजिंग तर खूप आहे. कारण ज्या मायबाप जनतेने विश्वास टाकलाय, प्रेम दिलंय, त्या जनतेचा जो शब्द दिलाय मी भयमुक्तीचा, पाणी प्रश्नाचा, आणि माझं कामाच्या कालपासून मी सुरुवात केली. साईबाबांचं दर्शन घेतलं, स्वर्गीय पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांच्या स्मृतीस्थळाचं जाऊन दर्शन घेतलं.
आणि काल मी सुरुवात केली कामाची, तर आमच्या तळेगाव भागात जो पाण्याचा प्रश्न असतो, तिथं एक मोठं समृद्धी महामार्गासाठी गायत्री प्रोजेक्ट कंपनी होती, त्यांनी एक खदान हे केली होती. तर त्यामध्ये एक 30 ते 40 कोटी लिटर पाणी साचलेलं आहे. पण ते पाणी उचलण्यासाठी अडचण येत होती. स्थानिक काय अडचणी होती, प्रशासकीय काय अडचणी होत्या. तर माझ्या कामाची सुरुवातच मी जो शब्द दिला होता त्यानुसार काल मी स्वतः तिथं गेलो. प्रशासकीय अधिकारी बरोबर होते, ते शेतकरी बोलवले, तिथले आमचे स्थानिक ग्रामपंचायतचे सदस्य होते. चर्चा करून त्यांची समस्या समजून घेतली आणि जागेवरती त्यांना विनंती केली त्या शेतकऱ्यांना, बाबांनो आज हे आपलेच बांधव आहे, यांना पाणी पिण्याचा प्रश्न आपल्याकडं गंभीर आहे, त्यासाठी तुम्हाला 2 पावलं मागे यावं लागेल. त्या शेतकऱ्यांनी सुद्धा माझा विनंतीला मान दिला, त्यांनी ते हे केलं. कालपासून 8 ते 10 दिवसामध्ये ते पाईपलाईन होऊन त्या गावाला, तळेगावला प्रत्येकाला पाणी, पिण्याचं पाणी तरी आत्ता सध्या उपलब्ध होईल. आणि जो माझा प्रयत्न आहे का आमचा भोजापूरचा असेल किंवा बाकीचे जे मोठे प्रोजेक्ट आहेत, उपसा सिंचनच्या माध्यमातून असेल पाणी देण्याचा, तो सुद्धा 5 वर्षाच्या आतच, पुढच्या निवडणुकीला मी मतदारांना सांगितलं होतं, मी जे शब्द दिलेत ते पुरे करू नाही शकलो तर मीच मत मागायला तुमच्याकडं येणार नाही. बरं. मला विश्वास आहे, कारण मी राष्ट्रवादीमध्ये काम अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं एक काळ आहे. तो दादांना ज्यावेळेस भेटलो आशीर्वाद घ्यायला, दादांना विनंती केली निधी संदर्भात, दादांनी सांगितलं तू अजिबात काळजी करू नको. आता दादांची काही भेट झाली? आता कोणाकोणाशी भेट झाली? नाही, मी आशीर्वाद सगळ्यांचे घेतले. सगळ्यांचे आशीर्वाद. दादा बोलले का ह्या पठ्ठ्या तिकडे गेला, मग त्यांच्या भाषेत काय बोलले का? दादांना जुन्या आठवणींना उजाळा आला. दादांनी 2014 मध्ये मला उमेदवारी दिल्याचं एक दादांना आठवण राहिली. दादांना खूप, म्हणजे एक आपला कार्यकर्ता आमदार होतोय आणि अशा ठिकाणी आमदार होतोय का जिथं एक खूप मोठा नेता आहे, हो, त्या नेत्याला पाडून आमदार होतोय. ते अर्धा तास आम्ही दादांनी, काय प्रतिक्रिया होती दादांची? दादा खूप, म्हणजे ते आता सांगण्यासारखी नाही, परंतु खूप चांगली प्रतिक्रिया दादांनी दिली. दादांना एक अभिमान वाटला की आपला एक कार्यकर्ता आज आमदार झालाय. दादांना मी त्यावेळेसच म्हटलं, दादा मला विकासासाठी जो काही निधी लागेल, दादांनी शब्द दिला, तू अजिबात काळजी करू नको. फडणवीस साहेबांकडे गेलो होतो विखे पाटलांबरोबर, फडणवीस साहेबांचे आशीर्वाद घेतले. भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना ते आमचा संपर्क यायचा. त्यांना सुद्धा हे अनपेक्षित होतं मोठ्या नेत्यांना, कारण जे चित्र मुंबईमध्ये होतं, दिल्लीमध्ये होतं, माध्यमांमध्ये होतं, खूप वेगळं होतं. तर त्यांनी सुद्धा, आत्ता मला वर्षा बंगल्यावरती फडणवीस साहेब भेटले, त्यांनी खूप 3-4 वेळेस माझी पाठ थोपटली. म्हणजे बोलण्यापेक्षा भावना आपल्याला समजून घेतल्या पाहिजे, त्या भावना. शिंदे साहेबांना मी आत्ता भेटलो, साहेबांनी माझी चौकशी केली, अरे काय चाललंय, कसं चाललंय? म्हणलं साहेब बस काही नाही, आपल्याला कामासाठी हे. साहेब तू अजिबात काळजी करू नको, तुझ्याकडं सगळ्यात जास्त लक्ष तुझ्याकडे आमचं. क्या बात आहे. पण एक सांगा, अशा प्रकारचे हे जे अनपेक्षित निकाल आहेत, ह्याच्यानंतर चर्चा अशी सुरू झाली की हे सर EVM न केलेलं आहे किंवा EVM मुळे हा चमत्कार घडलेला आहे असं म्हटलं जात आहे. खरंच यात काही तथ्य आहे का? लोकशाहीमध्ये 40 वर्ष काम करणाऱ्या माणसांनी अशी EVM वर शंका, त्यातल्या त्यांच्या 8 निवडणुकांमधल्या 3 निवडणुका तुम्ही EVM वर जिंकल्यात, 50,000 60,000च्या मताधिक्याने जिंकलाय. त्यावेळेस तुमच्यासाठी EVM चांगली होती. तुमचा भाचा निवडून आला त्यावेळेस तुमच्या EVM मध्ये फॉल्ट नसतो. तुमची भगिनी नगरपालिकेत निवडून येते त्यावेळेस EVM खराब नसता. पण काय EVM वर शंका घेऊन ज्याच कार्यकर्ते सत्ता नसताना थांबत नाही, विकासाचे कामं असतात, प्रत्येकालाही असतं. आज बरेचसे काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणा, पदाधिकारी म्हणा, हे महायुतीच्या संपर्कात आहे, माझ्या काही संपर्कात राहण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळं मला असं वाटतं की ते कुठंतरी स्थिर राहण्यासाठी त्यांना एक दाखवण्याचा प्रयत्न असेल, अरे EVM मध्ये हे EVMच्या माध्यमातून कार्यकर्ते जागेवर ठेवण्याचा हा प्रयत्न असू शकतो. ठीक आहे. पण निश्चितपणे तुम्ही खूप मोठ्या आशा निर्माण केलेल्या आहेत ह्या लोकशाहीच्या दृष्टीनं, मी असं म्हणतो. सोडून द्या विषय एकट्या संगमनेर तालुक्यापुरता किंवा काय, पण तुम्ही महाराष्ट्रासाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी सुद्धा एक खूप मोठा एक मेसेज दिलेला आहे की सामान्य माणसासाठी सुद्धा आजही ही लोकशाही एक संधी आहे. या लोकशाहीमध्ये जर मित्रांनी ठरवलं, तरुणांनी ठरवलं, तर भल्या भल्या सत्ताधीशांना सुद्धा इथं गारद करता येऊ शकतं, त्यांना पर्याय देता येऊ शकतो आणि राजकारणाची दारंसुद्धा खुली होऊ शकतात. त्यामुळे
एका सामान्य कुटुंबातला मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा इथं आमदार होऊ शकतो आजच्या काळात सुद्धा. हा मेसेज कदाचित तुमच्या या निवडणुकीतून निकालातून गेलेला आहे. लोकांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. न्यूज 18 लोकमतच्या या पॉडकास्टमध्ये तुम्ही आलात, दिलखुलासपणे बोललात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि खूप शुभेच्छा तुम्हाला. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा एका नव्या पाहुण्यासह. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.